कृष्ण जगाला मंत्रमुग्ध करतो, तर राधाने त्याला मंत्रमुग्ध केले. कृष्ण बासरी वाजवू लागला की राधा मंत्रमुग्ध होत असे. तरीही कृष्णाने राधेशी लग्न का केले नाही? राधा आणि कृष्णाने वेगवेगळ्या लोकांशी लग्न केले, तरी प्रेमाचे उदाहरण दिले तर श्रीकृष्ण आणि राधा यांचे प्रेम हे सर्वात वरचे आहे. दोघांनी जगाला दाखवून दिले की खरे प्रेम हे निस्वार्थी असते. स्कंद पुराणानुसार श्रीकृष्ण यांना आत्माराम सुद्धा म्हटले जाते, म्हणजेच जे आपल्या आत्मामध्येच रमण करत आनंदी राहतात. कृष्णाचा आत्मा तर राधाच आहे, त्यामुळे राधा आणि कृष्ण यांचा विवाह होणे आणि न होणे याचा प्रश्नच येत नाही. राधेला कृष्णाचा विरह होण्याचे आणखी एक कारण म्हणजे कृष्णाचा सेवक श्रीदामा याने गोलोकात तिला दिलेला शाप. तसेच एका पौराणिक कथेनुसार राधा आणि कृष्णाचे लग्न न होण्यामागे एक कारण म्हणजे नारदजींचा शाप हे देखील आहे. रामचरितमानसच्या बालकांडानुसार नारदांनाही देवी लक्ष्मीच्या स्वयंवरात सहभागी व्हायचे होते. भगवान विष्णूंनी नारदजींना फसवले आणि त्यांना स्वतःचे रूप देण्याऐवजी वानराचे रूप दिले. त्यामुळे लक्ष्मीच्या स्वयंवरामध्ये नारदजींची खूप खिल्ली उडवली गेली. जेव्हा हे सर्व नारदजींना कळले तेव्हा ते वैकुंठाला गेले. नारदजी विष्णूंजीवर खूप रागावले आणि त्यांना शाप दिला की तुम्हाला आपल्या पत्नीपासून विरह सहन करावा लागेल. याच कारणाने विष्णूंना रामचंद्र अवतारात सीतेचा वियोग सहन करावा लागला आणि कृष्ण अवतारात राधाशी त्यांचा विवाह होऊ शकला नाही. तसेच त्यांना रुक्मिणीपासूनही दूर राहावे लागले. राधा आणि कृष्ण दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. जेव्हा राधेच्या कुटुंबियांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी राधेला घरात कैद केले. ते या विवाहाच्या विरोधात होते, कारण तिचे लग्न अगोदरच रयांशी ठरले होते. त्यानंतर एके दिवशी कृष्ण माता यशोदेकडे गेला आणि हट्ट केला, मला राधेशीच लग्न करायचे आहे. यशोदा कृष्णाला म्हणाली, राधा तुझ्यासाठी योग्य मुलगी नाही, कारण एकतर ती तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठी आहे, तसेच अगोदरच तिचे माझा भाऊ रयांशी लग्न ठरले आहे. यावेळी तो कंसाच्या सैन्यात आहे. तो आता लढाईसाठी गेला आहे आणि परत आल्यानंतर दोघांचे लग्न होईल. तसेच तुझी आणि राधाची कौटुंबिक पार्श्वभूमीही खूप वेगळी आहे. यशोदेने नंदरायाला सांगितले. शेवटी कृष्णाच्या अतिहट्टापुढे नाईलाजाने ते त्याला ऋषी गर्गकडे घेऊन गेले. गर्ग म्हणाले, धर्माची स्थापना करण्यासाठी आणि सज्जनांची रक्षा करण्यासाठी तुझा जन्म झाला आहे. तेव्हा कृष्ण म्हणाला, जर मला धर्माची स्थापना करायची आहे तर त्याची सुरुवात मी या अधर्मापासून का करू? आमचे एकमेकांवर प्रेम असताना मी राधाला सोडून का देऊ? कृष्णाचा दृढ निश्चय पाहून गर्ग ऋषींना वाटले की त्याच्या जन्माचे सत्य प्रकट करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. गर्ग म्हणाले, कान्हा, तू देवकी आणि वासुदेव यांचा 8वा मुलगा आहेस. त्यांना तुझ्या कंस मामाने कैद केले आहे. त्यावेळी आकाशवाणी ही झाली होती की हे बाळ संपूर्ण मानवजातीचा तारणहार होईल. म्हणून नंद आणि यशोदेने तुला गोकुळात आणले होते. त्यामुळे तू राधेशी लग्न करून सामान्य जीवन जगण्यासाठी वृंदावनात स्थायिक होणे विसरून जावे. ऋषी गर्गनी कृष्णाला दिव्यदृष्टी दिली. स्वतःबद्दलचे सत्य समजल्यावर कृष्ण खूपच अस्वस्थ झाला. गोवर्धन पर्वतावर एकटाच उंच ठिकाणी जाऊन विचार करू लागला. तेथून परत आल्यानंतर तो जणू एक वेगळाच आत्मा होता.
तेथून त्याचे जीवनच बदलले. त्यानंतर कृष्ण कंसाच्या बोलवण्यावरून वृंदावन सोडून मथुरेला गेला आणि इकडे राधाचा रयांबरोबर विवाह झाला. राधेच्या पतीचे नाव काही पौराणिक कथेनुसार अयान तर काही पौराणिक कथेनुसार रयान सांगितले जाते. कृष्ण जेव्हा वृंदावन सोडून मथुरेला जात होता तेव्हा राधेने कृष्णाला विचारले, कान्हा, माझ्याबरोबर तू लग्न का नाही करू शकत? त्यानंतर कृष्ण म्हणाला, लग्न म्हणजे दोन आत्म्याचे मिलन आहे. तू आणि मी एक आत्मा आहोत. मग मी स्वतःशीच कसे लग्न करू? परंतु आपलं प्रेम अमर असेल. माझ्या नावाच्या अगोदर नेहमीच तुझं नाव घेतलं जाईल. राधेने त्याच्याकडे पाहिले तेव्हा कृष्णाच्या डाव्या बाजूला तिला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले. असेही म्हटले जाते की राधाला कृष्ण हा भगवंताचाच अवतार असल्याची जाणीव झाली होती. ती स्वतःला कृष्णाचा भक्त समजू लागली होती. तसेच कृष्ण मथुरेला गेल्यानंतर सर्व लोकांची अशी इच्छा होती की कृष्णाने एखाद्या राजकन्येशी लग्न करावे. त्यामुळे राधाने कृष्णाशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार राधाचे कृष्णावर आध्यात्मिक प्रेम होते. म्हणून कृष्ण वृंदावन सोडून मथुरेला गेल्यावर राधाने देखील आपले घर सोडले. त्यानंतर तिची सावली तिथेच राहिली आणि असे मानले जाते की रयांचा विवाह राधेच्या त्याच सावलीशी झाला. राधाने कधीही लग्न केले नाही. एका पौराणिक कथेनुसार अयान नावाच्या गोरक्षकाने भगवान विष्णूंची कठोर तपस्या केली. तेव्हा विष्णुदेवाने प्रसन्न होऊन त्यांची इच्छा विचारली. तेव्हा अयान म्हणाला, हे प्रभू, मला लक्ष्मी माझी पत्नी म्हणून हवी आहे. हे वरदान ऐकून भगवान विष्णू खूपच रागावले. परंतु भक्ताची इच्छा पूर्ण करणे हे त्यांचे कर्तव्य होते. म्हणून ते म्हणाले, लक्ष्मी माझी चिरंतन सोबती आहे. मी तिला स्वतःपासून कोणासाठीही विभक्त करू शकत नाही. परंतु तू तिच्यासाठी कठोर तपश्चर्या केली आहेस. त्यामुळे माझ्या कृष्ण अवतारात देवी लक्ष्मी जेव्हा पृथ्वीवर राधेच्या रूपात जन्म घेईल तेव्हा तू तिच्याशी लग्न करू शकशील. परंतु तू तिला कधीही स्पर्श करू शकणार नाहीस आणि तू जन्मताच नपुंसक असशील. त्यानंतर देवी लक्ष्मीने द्वापार युगात 4 वेळा पुनर्जन्म घेतला. देवी रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती आणि राधा. कृष्णावर राधेचे प्रेम आणि भक्ती होती. परंतु नंतर राधेचा जन्म का झाला हे दोघांनाही समजले होते. म्हणूनच भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी राधेने अयानशी लग्न केले. लग्नानंतरही राधा आणि कृष्ण एकमेकांना भेटत राहिले. अयानने मग एक फळ राधेला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला, ज्याद्वारे तो तिच्यावर नियंत्रण ठेवू शकेल. तेव्हा ऋषी दुर्वासांनी अयानला शाप दिला, जर तू तिला स्पर्श केलास तर तू जळून राख होशील. एकदा अयानने राधेला जंगलात जाताना पाहिले. तेव्हा त्याला शंका आली. त्यामुळे एके दिवशी तो काही लोकांसह राधेच्या मागे गेला की ती कुठे जाते. कृष्णाला हे आधीच कळले होते आणि राधेला एका अविश्वासू पत्नीच्या प्रतिमेपासून वाचवण्यासाठी कृष्णाने कालीचे रूप धारण केले. कारण अयान हा कालीचा परमभक्त होता. अयानसह सर्वांना राधा कालीची प्रार्थना करताना दिसली. परंतु
राधा कृष्णाची प्रार्थना करत होती. राधेला फक्त कृष्णच दिसत होता. आजही काही ठिकाणी या कृष्णकाली रूपाची पूजा केली जाते. कृष्णाने लक्ष्मीच्या इतर 3 पुनर्जन्माशी लग्न केले. ब्रह्मवैवर्त पुराण आणि गर्गसंहितेनुसार कृष्णाने भांडीरवन या जंगलात राधाशी विवाह केल्याचा उल्लेख आहे. जेव्हा कृष्ण लहान होता तेव्हा नंदराय कान्हाला वृंदावनपासून 15 किलोमीटर अंतरावर भांडीरवन नावाच्या जंगलात विहाराला घेऊन गेले होते. तेव्हा भगवान कृष्णाने वादळ निर्माण केले. मुसळधार पाऊस सुरू झाला आणि कृष्ण रडू लागला. नंदरायला मुलाबरोबर गुरेढोरेही सांभाळायची असल्याने ते चिंतेत होते. तेव्हा त्यांनी एक सुंदर गोपी त्यांच्याकडे येताना पाहिली. नंदराय तिला ओळखत होते. ती राधा होती. त्यामुळे त्यांनी कृष्णाला तिच्याकडे दिले आणि त्याला सुखरूप घरी नेण्यास सांगितले. नंतर ते गुरांकडे गेले. यानंतर कान्हाने आपले दिव्य रूप धारण केले आणि राधावर आपले प्रेम प्रकट केले. राधाचेही कृष्णावर खूप प्रेम होते, परंतु तिला विरहाची खूप भीती वाटत होती. राधाची ही अस्वस्थता पाहून कृष्ण राधाला म्हणाला, काळजी करू नकोस. तेवढ्यात ब्रह्मदेव तिथे प्रकट झाले आणि कृष्णाच्या विनंतीनुसार ब्रह्मदेवांनी कृष्ण आणि राधाचा गंधर्व पद्धतीने विवाह केला. आजही भांडीरवन हे राधा आणि कृष्णाचे विवाहस्थळ म्हणून ओळखले जाते. विवाहानंतर काही वेळाने कृष्णाने परत आपले बालरूप धारण केले. नंतर राधा कृष्णाला यशोदेकडे घेऊन गेली. भांडीरवनात कृष्णाचे एक प्राचीन मंदिर आहे, जिथे राधा आणि कृष्णाचा विवाह करणारी ब्रह्मदेवाची मूर्तीही आहे. हे एकमेव मंदिर आहे जिथे कृष्ण लोणी खाताना किंवा बासरी वाजवताना दिसत नाही, तर राधा राणीशी लग्न करताना दिसत आहे. राधा ही नेहमीच कृष्णाची दैवी पत्नी होती, परंतु विवाहित नातेसंबंधापेक्षा कोणत्याही सामाजिक पाया नसलेल्या प्रेमाला महत्त्व देण्यासाठी राधा आणि कृष्णाचा विवाह लपवून ठेवण्यात आला. श्रीकृष्ण आणि राधा यांच्यातील प्रेम हे आध्यात्मिक आणि शुद्ध भक्तीचे स्वरूप होते. भगवान कृष्णाशिवाय राधा अपूर्ण आहे आणि राधेशिवाय कृष्ण अपूर्ण आहे.